नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर केतकी दिनकर चौधरी तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते। हा कार्यक्रम प्रायोजित कार्यक्रम असून यामध्ये आपण आरोग्यविषयक विविध विषयांवर चर्चा करत असतो आणि तज्ञांचे मार्गदर्शन घेत असतो। प्रेक्षक हो, ज्याप्रमाणे आपण जेवण करतो, आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये जेवणाच्या आधी एक श्लोक म्हटला जातो आणि तो म्हणजे वदनी कवड घेता नाम घ्या श्रीहरीचे, सहजवन होते नाम घेता पुकाचे, जीवन करी जीवित्वा अन्न हे पूर्ण ब्रह्म, उदर भरण नोहे जानिजे यज्ञ कर्म। प्रेक्षक हो, उदरभरण म्हणजे पोट भरणे। आपल्या वेदांमध्ये जेवण करणं म्हणजे एखाद्या यज्ञासारखं सांगितलं आहे। यज्ञामध्ये ज्याप्रमाणे आपण योग्य प्रमाणात समिधा टाकतो त्याचप्रमाणे पोटही आपण भरले पाहिजे, परंतु आजच्या काळात तसे दिसून येत नाही। आपल्या जिभेचे चोचले पुरवण्याच्या नादात आपण नको नको ते पोटात टाकत असतो आणि यातूनच सुरू होतात त्या पोटाच्या विविध तक्रारी आणि या तक्रारींचे एक महत्त्वाचे लक्षण म्हणजेच पोटदुखी, उदरशूल। तर मित्रांनो, आजच्या आपल्या या भागामध्ये आपण हेच बघणार आहोत आयुर्वेदिक दृष्टिकोनातून। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे पोटदुखी आणि आयुर्वेद। आजचा आपला विषय आहे पोटदुखी आणि आयुर्वेद आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपल्या सर्वांना सुपरिचित असे आयुर्वेद विद्या पारंगत आयुर्वेद तज्ञ वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर। नमस्कार सर, हॅलो डॉक्टर मध्ये तुमचे मनापासून स्वागत आहे। तर आता आपण आपल्या विषयाला सुरुवात करूया। यापूर्वी मला सरांचा परिचय करून द्यायला आवडेल। वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर 35 वर्षापासून पुणे व मुंबई येथे यशस्वी आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून कार्यरत आहेत। सर श्री विश्ववेदी आयुर्वेदीय रुग्णालय कोल्हापूर येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात। नर्गिस दत्त मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल बार्शी येथे प्रमुख चिकित्सक म्हणून काम करतात। कॅन्सर, हृदयरोग, क्रिटिकल इलनेस, वंध्यत्व, गतिमंदत्व, मतिमंदत्व, पर्सनॅलिटी डिसऑर्डर या व इतर आजारांवर उपचारामध्ये त्यांनी विशेष प्रावीण्य मिळवले आहे। मराठी व हिंदी चित्रपटसृष्टीतील कलाकार, साहित्य, क्रीडा, राजकीय व सामाजिक क्षेत्रातील अनेक नामवंत व्यक्ती सरांचे आयुर्वेदिक उपचार घेत आहेत। सरांच्या दवाखान्यामध्ये सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि सल्ल्याने सर्व आजारांचे निदान व उपचार करण्यासाठी तसेच वेळेचा अपव्यय टाळून रुग्णांच्या सोयीसाठी एक्सपर्ट डॉक्टरांची टीम सतत कार्यरत असते। वैद्य समीर जमदग्नी सरांकडे श्री विश्वामृत आयुर्वेद अध्ययन या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांना गुरुकुल पद्धतीने आयुर्वेदाचे शिक्षण विनामूल्य दिले जाते। तर चला प्रेक्षक हो, आपण आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करूया। पुन्हा एकदा स्वागत सर। आजचा आपला विषय आहे पोटदुखी म्हणजेच उदरशूल आणि आयुर्वेद। तर मला विचारायला आवडेल की आयुर्वेदाचे वर्णन, पोटदुखीचे वर्णन आयुर्वेदामध्ये आहे का? हां, कसं आहे, शूल असं म्हटलं ना की एक गोष्ट लक्षात घ्यायला पाहिजे की शंख असायचे पूर्वी मोठ्याच्या मोठे समुद्रातले, आणि ते वर्ण फोडलं की आज शंख नाभी असायची आणि त्याला मागं काठी लावून तागाने वगैरे ते बांधून त्यांनी पूर्वी लोक शिकार करायचे किंवा पोटामध्ये ते भोसकल्यानंतर पिळल्यानंतरची वेदना होते त्याला म्हणतात शूल। म्हणजे शूल म्हणताना त्याच्यामागे एक हा विवक्षित अर्थ आहे। शूल म्हटलं की तो नेहमी पोटाचाच असा एकंदरीत अर्थ धरायला पाहिजे खरं म्हणजे। आणि मग त्याला दोन्ही बाजूला 2 कड्या आल्यानंतर मग त्याचा त्रिशूल तयार झाला, जो भगवान शंकरांच्या गडा असतो तो। तर हा शूल हा प्रकार जो आहे तो पोटाच्या बाबतीत उदरशूल असं म्हणणं म्हणजे खरं म्हणजे गाईचं गोमूत्र म्हणण्यासारखं आहे। परंतु जरीसुद्धा शूल, वेदना, आरती अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या ज्या छटा संस्कृत शब्दांच्या पेनच्या बाबतीत आहेत किंवा एकच्या बाबतीत आहेत त्या लक्षात घेताना आपल्याला उदरशूल म्हणताना पोटामध्ये संबंधित असलेली अशी जी घटना होते की ज्याच्यामध्ये पेशंट अस्वस्थ होतो, मंद वेदना असतात, कधी कधी तीव्र वेदना असतात, एकाच ठिकाणी असतात किंवा डिफ्युजली पोटात सगळीकडे असतात,
असा जो प्रकार असतो त्याला वेदना किंवा उदरशूल असं म्हटलं जातं आणि त्याचं वर्णन आपण बघायचं आहे. उदरशूल आहे तर तो साधा घरच्या घरी ओवा खाऊन दुरुस्त करायचा केव्हा, आणि उदरशूल कोणता की ज्या वेळेला लगेच इमर्जन्सी कंडिशन आहे आणि ॲडमिट व्हायचं केव्हा, अशा गोष्टी ज्या आहेत ना त्यासुद्धा आपल्याला याच्यामध्ये बघायच्या आहेत. पोटदुखी ही भारतीय लोकांना जवळजवळ 22% भारतीय लोक हे यांनी ग्रस्त आहेत पोटदुखीने. आता शूलम नास्ति विना वातात, म्हणजे वात दोष जर शरीरात वाढलेला असेल, मग तो अवरोधात्मक असेल किंवा क्षयात्मक असेल कोणत्याही पद्धतीने, तर तुम्हाला पोट दुखू शकतं. आणि दुसरं, तुमच्या शरीरामध्ये ज्या वेळेला रक्त बिघडतं त्यावेळेला रक्ताचा दूषितपणा जो आहे ना तो सुद्धा आपल्या शरीरामध्ये वेदना उत्पन्न करतो असं वर्णन आहे. म्हणजे तुम्हाला रक्ताची एक ट्रीटमेंट करायला पाहिजे आणि वाताची करायला पाहिजे. वात जर व्यवस्थित वाहून गेला शरीरातनं, त्याचा अनुलोमन जर झालं, मळाचं अनुलोमन झालं, मूत्राचं झालं, तर युजली उदरशूल हे कमी येत असतात, म्हणजे पोटदुखी कमी येत असते. तर हा आयुर्वेदाचा भाग झाला की जो या पद्धतीने आपल्याला लक्षात घ्यायला लागतो. पण आता हे उदरशूल हे प्रकरण जे आहे हे व्यवहारात आपल्याला इतकं महत्त्वाचं का आपण धरून बसतो, तर त्याची कारणं म्हणजे कसं आहेत, लहान मुलं आहे आणि त्याला समजतच नाही काय बोलायचं आहे, काय व्यक्त करायचं आहे. हे ज्यावेळेला त्याला भाषाच नाही आहे त्यावेळेला वैद्याला ते जाणून घ्यायला लागतं की ह्याला एक्झॅक्टली काय त्रास होतो. जे जोखमीचे जे फॅक्टर असतात ना, रिस्क फॅक्टर, त्याच्यामध्ये गर्भिणी आहे किंवा आपली अर्भक जी आहेत ती आहेत, बाळं जी आहेत ती आहेत, किंवा अनुवंशिकता असेल ना तर त्याच्यामुळे बऱ्याच जणांना इरिटेबल बॉईल सिंड्रोमसारखा आजार असतो, किंवा IBS सारखा जो आजार आहे ना त्याच्याबरोबर IDB सारखा त्रास असतो, आणि त्याचा परिणाम म्हणून सुद्धा पोट दुखणं हा प्रकार जो आहे तो व्यवहारामध्ये घडत असतो. पोटाची उदरगुहा जी आहे ॲबडॉमिनल कॅव्हिटी, त्याच्यामधल्या जर रचना बघितल्या तर डायफ्रॅम आहे, उजव्या बाजूला यकृत आहे, यकृताच्या आश्रयाने पित्ताशय आहे, आग्नेयाशय किंवा पॅनक्रियाज आहेत, प्लीहा आहे, पुन्हा लहान आतडा आहे त्याचे लूप्स आहेत, मोठ्या आतड्याचे लूप्स आहेत, अपेंडिक्स आहे, डायव्हर्टिक्युलम आहे, ब्लॅडर आहे, रेक्टम वगैरेचा जो भाग आहे त्याच्या आश्रयाने असलेली पुढच्या बाजूला जी चीज आहे ती म्हणजे प्रोस्टेट ग्लँड आहे, स्त्रियांच्या बाबतीत गर्भाशय आहे, बीजग्रंथी आहे. तर ह्या सगळ्या अवयवांची दुखणी जी आहेत ना ती हे लक्षण व्यक्त करू शकतात की आपल्या शरीरामध्ये उदरशूल उत्पन्न होऊ शकतो. तर मग आपल्याला ते बघायला लागतं की वरच्या बाजूला पोट दुखतंय, खाली वाकल्यानंतर जास्ती दुखते आणि वरती वेदना छातीकडे जातात, मानेकडे जात आहेत, खालच्या ओटी पोटामध्ये दुखतंय आणि त्यावेळेला मग मांडीकडे वेदना जातात किंवा जिन्यातल्या ऑर्गनकडे वेदना जातात, तर मग त्याचं निदान काहीतरी वेगळं होतं. ह्या सगळ्या पद्धतीने हा भाग बघायला लागतो. आता या वेदना उत्पन्न कशाने होतात हे आपण बघितलं, पण एखाद्या ठिकाणचं इरिटेशन जर झालं तर त्यामुळे सुद्धा आपल्या पोटामध्ये वेदना उत्पन्न होतात. आतडं एकमेकावरती घासत असतं, एक फ्रिक्शन असतं, आणि पेरिटोनियल कॅव्हिटी जी आहे त्याच्या आतमध्ये 15 ते 40 ml पर्यंत पाणी असतं, पेरिटोनियल फ्लुइड. तर त्याच्यात काही बिघाड झाले, पोटामध्ये गॅसेस वगैरे झाले तरी हा प्रकार घडणार आहे. रक्तवाहिन्या ज्या आहेत त्याच्यातला जर ब्लॉक असेल, कोणता अवरोध असेल, तरीसुद्धा तुमचं पोट जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणावरती दुखू शकतं. मज्जातंतूची उत्तेजना जर झालेली असेल तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा तुमचं पोट दुखणं हे घडू शकतं. सूज आली आहे, इन्फ्लमेशनसारखा भाग पोटात कुठं झाला आहे तरीसुद्धा तुम्हाला हा त्रास होणार आहे. पोट ताणलं गेलेलं आहे तर त्या डिस्टेन्शनमुळे सुद्धा तुम्हाला वेदना जी आहे ती होऊ शकते. म्हणजे हे विविध कारण हां, आणि अवरोधामुळे सुद्धा ह्या गोष्टी ज्या आहेत त्या घडू शकतात. तर हा एकंदरीत जो भाग आहे ना तो लक्षात घेतला की उदरशूल किंवा पोटदुखीचं स्वरूप जे आहे ते स्पष्ट होऊन जातं. या पद्धतीने आपण त्याचा इतर कारणांचाही आपण विचार करणार आहे आणि लक्षणांचाही विचार करणार आहे. बरोबर. म्हणजे हे जे आपण आता सांगितलं हे उदरशूल किंवा पोटदुखीचं हे स्वरूप झालं. बरोबर आहे. मग आता जसं तुम्ही स्वरूप सांगितलं तर त्यांचे कारण काय असतात? बरोबर आहे. आता रक्तातून रक्त विकृत झाल्यानंतर जर वेदना होत असेल तर रक्त बिघडवणारी आणि पित्त बिघडवणारी कारणं जी आहेत ती आपल्या सगळ्यांना माहिती आहेत. अति मद्यपान आहे, अति धूम्रपान आहे, तंबाखू सारखा पदार्थ जास्ती खाणं आहे, अति तिखट आंबट खारट लोकांना खायची सवय असते. तर ह्याने काय होतं, युजली पित्त बिघडतं, रक्त बिघडतं आणि त्यांनी पोटामधली वेदना जी आहे ना ती खूप मोठ्या प्रमाणात होते असं आपल्याला लक्षात येतं. बऱ्याच लोकांना काय होतं की पोटामध्ये इरिटेबल बॉईल सिंड्रोम सारखा आजार असतो किंवा क्रोन्स डिसीज सारखा आजार असतो, किंवा काही जणांना अल्सरेटिव्ह कोलायटिस सारखा त्रास असतो आणि संडासमधनं रक्त पडत असतं, तर त्याच्यामुळे सुद्धा हा त्रास होऊ शकतो. बऱ्याच वेळेला काय होतं, आता मी सांगितलं तसं अवरोधात्मक संप्राप्ती म्हणजे मळ अडकून पडलेला आहे, लघवी अडकून पडलेली आहे, किंवा पोटामध्ये तुमच्या जंत खूप झालेले आहेत, तर ते युजली बेंबीच्या बाजूचे जे लहान मुलांचं दुखणं असतं त्याच्या जंतामुळं असतं. तर हा जो प्रकार आहे तो त्याच्यात कारण जे आपल्याला आहे ते डायरेक्ट समजत असतं की बाबा या व्यक्तीला कृमी आहे. कृमी पडतानाही दिसतात. गालाचा स्पर्श जो आहे तो
एकदम गरम असतो आणि कानाला जर स्पर्श केला तर ते एकदम थंड असतात. असं युजली लहान मुलांच्या बाबतीत झालं ना की पोटात त्यांना जंत पडायचं औषध द्यायला पाहिजे असा एकंदरीत प्रकार आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणात दिसतो. बऱ्याच वेळा काय होतं की पोटामध्ये आपल्याला अल्सर्स वगैरे जर असतील ना तर त्याचा परिणाम सुद्धा पोट दुखणं हा भाग जो आहे तो होऊ शकतो. आम्लपित्त झालेला असेल तर थोडंसं जरी खाल्लं तरी त्याचा परिणाम म्हणून आपल्याला पोटामध्ये दुखणं हा भाग जो आहे तो सुरू होतो. व्हॉल जे आहेत आपल्या पोटामधले वेगवेगळे जठराचा भाग जो आपल्या लहान आतड्याला लागलेला आहे त्याला जर शैथिल्य आलेलं असेल आणि रिफ्लेक्सेस जर तुमच्या वरती यायला लागले ॲसिडचे तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा तुम्हाला पोट दुखू शकतं. हायटस हार्निया म्हणून एक कन्सेप्ट आहे की आपल्या डायफ्रॅमच्या मधले जी छिद्र आहे त्याच्यातनं आतडं वरती यायला जर बघायला लागलं तर मग त्याचा परिणाम जो आहे तो आम्लपित्तासहित बऱ्याच लोकांना पोट दुखणं अशा पद्धतीने दिसून येत असतो. तर हे कारणं ही जी बघत असताना आपल्याला वातूळ पदार्थ खाणं आपल्याला माहिती आहे. आपण केळी खाल्लेली आहेत आणि दूध प्यालेलं आहे तर आपल्याला ते पचत नाही आणि आम नावाचा चिकट पदार्थ पोटामध्ये तयार होतो आणि बऱ्याच लोकांना ते पोट जड पडल्यासारखं होतं, रद्द पोट बसलं असं वाटतं, भरल्यासारखं, आणि त्याच्यातसुद्धा कफामुळं ते तुम्हाला जड वाटतं. वात जर असेल तर पोटात गुडगुड आवाज यायला लागतो आणि पोट फुगलं ही भावना जी असते ती आदमान या पद्धतीने येत असते. आणि मग त्याचं कारण जे आहे ते आपल्याला आम दोष हे समजल्यानंतर लंघन करणं ही त्याची ट्रीटमेंट असते. तर जशी कारणं आपली घडत आहेत ना त्यानुसार हा प्रकार घडत असतो. यकृताचा काही आजार झाला आहे, पित्ताशयामध्ये खडे तयार झालेले आहेत तर त्याचा परिणाम म्हणून सुद्धा तुमचं पोट दुखतं, त्यावरती खांदेही तुमचे दुखू शकतात. बीजग्रंथीमध्ये गाठी झाली आहेत आणि त्याचा परिणाम म्हणून तुम्हाला जर आतून सूज झालेली असेल तर स्त्रियांना बऱ्याच वेळेला पोटदुखीचा त्रास होतो. चॉकलेसिस नावाचा जो आजार आहे त्याच्यामध्ये हे प्रकरण बऱ्याच वेळा दिसतं. आणि बऱ्याच वेळा काय होतं की अत्यार्थ म्हणजे अंगारकी खूप जाणं आणि पाळीच्या काळामध्ये पोट दुखणं ही तक्रार भयंकर मुलींना असते. तर हे का असं घडतं तर रजस्वला परिचर्या ती पाळत नसते आणि त्याचा परिणाम म्हणून ह्या गोष्टी घडत असतात. म्हणजे पाळी सुरू असताना कसं वागायला पाहिजे याचे नियम जर पाळले गेले नाही तर त्याचा परिणाम म्हणून गर्भाशयातनं मुंडेड असतं, जखमी असतं आणि त्याच्यामध्ये पस फॉर्मेशन वगैरे थोड्याफार प्रमाणात जरी झालं तरी त्याचा रिदम जो आहे तो जातो आणि त्याचा त्रास होऊ शकतो. पुरुषांच्या बाबतीत एकदा वय आहे ते 50च्या पुढे जायला लागलं की प्रोस्टेटची हळूहळू एनलार्जमेंट व्हायला लागते, त्यामुळे मूत्राचा अवरोध होतो आणि मग त्याच्यामुळे पोट दुखू शकतं. जरायुजी मूत्रकृष्ठा असं सांगितलेलं आहे. म्हातारपणातून उत्पन्न होणारं लघवीचं तासाचं प्रकरण म्हणजे काय तर ते अष्टेरा ग्रंथी वृद्धी किंवा आपल्या प्रोस्टेटची वृद्धी आहे. मूळव्याधीसारखा त्रास आहे आणि त्याच्यात रक्त पडत असेल तर त्याचा उलटा परिणाम म्हणून सुद्धा बऱ्याच लोकांना पोटामध्ये दुखतं. मूतखडा असतो तो किडनीमध्ये असेल तर डल पेन जे असतं ते पाठीमध्येही असतं आणि पोटामध्येही असतं. तर हा जो सगळा प्रकार आहे ना तो जर लक्षात घेतला तर मग आपल्याला असं म्हणावं लागतं की पोटदुखीची अनेक कारणं आहेत आणि त्याच्यानुसार आपल्याला त्याच्या मागं लागायला. बरोबर. म्हणजे पोटदुखीचं फक्त अति खाणे किंवा खाणं चुकीचं असणं हेच एक कारण नसूनही जितके सगळे अवयव आहेत त्या प्रत्येकाच्या अवयवाच्या बिघाडानुसार पोटदुखी वेगवेगळ्या प्रकारची असू शकते. अगदी बरोबर आहे. सर आता आपण स्वरूप बघितलं, आपण कारणे बघितली, तर पोटदुखी हे एक लक्षण आहे, तर याला अजून काही वेगळे लक्षणं आहेत का? हां, म्हणजे कसं होतं पोट दुखायला लागल्यानंतर बऱ्याच लोकांना घाम येतो असं होतं. बऱ्याच लोकांना काय होतं ढेकरा खूप यायला लागतात. बऱ्याच लोकांना कोठा साफ होतो आणि लघवीला वगैरे साफ होऊन जाते पण त्याच्यावरून जुलाबी होतात. तर हे चांगलं लक्षण आहे. पोट दुखतं आणि तुम्हाला संडासलाही होत नाही, लघवीलाही होत नाही, गॅसेस अडकत आहे, ढेकरी सुटत नाही तर ते इमर्जन्सीचं लक्षण असू शकतं. पोट दुखतं आणि तुम्हाला खूप घाम येतोय, तुम्हाला खूप उलट्या येतात, त्या उलट्यातनं अतिशय पित्त पडतं किंवा रक्त पडतंय तरी ते धोकादायक आहे. अल्सर वगैरे आतला फुटलेला असू शकतो, अपेंडिक्सला सूज आहे आणि त्याच्यामध्ये हा प्रकार घडतो. त्यात प्रोजेस्टाईल वॉमिटिंग असं लांब उडणारं. तर काही गोष्टी चांगल्या असतात, लघवीला साफ होतंय, संडासला साफ होतंय, गॅसेस पास होत आहेत, असं जर असताना पोट दुखत असेल तर ते फार धोकादायक नाही आहे. पण अन्यथा ते धोकादायक अवरोधजन्य असलं तर बरोबर आहे. आणि त्याच्याबरोबर तुम्हाला बऱ्याच वेळा ताप असू शकतो, मळमळ असू शकते आणि हे असताना अस्वस्थपणाची जाणीव जी आहे ना ती सतत जर राहत असेल तर मग आपल्याला त्या पोटशुलाचा जो आहे ना तो विचार या दोन पद्धतीने करायला होतो. इमर्जन्सी आहे का साध्या पद्धतीची पोटदुखी. म्हणजे लक्षणांवरून प्रेक्षक हो तुम्ही जाणून घेऊ शकतात की तुमची लक्षणं कशा प्रकारची आहे आणि तुम्हाला केव्हा जवळच्या तज्ज्ञाला भेट देण्याची आवश्यकता आहे हे तुम्हाला आता नक्कीच सरांच्या वर्णनावरून कळलेलंच असेल. तर प्रेक्षक हो आपण बरीच महत्त्वपूर्ण माहिती घेत आहोत. अजून खूप सारी माहिती आपल्याला घ्यायची आहे. सरांनी आणलेले सर नेहमीच आपल्यासाठी काहीतरी सल्ले आरोग्यविषयक टिप्स घेऊन येत असतात, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर.
दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये स्वागत. आजचा आपला विषय सुरू आहे पोटदुखी आणि आयुर्वेद, आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. तर प्रेक्षक हो, जसं की विश्रांती आधी मी सांगितलं होतं की सर आपल्यासाठी आरोग्यविषयक टिप्स घेऊन येत असतात, तर त्या तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसत आहेत. तुम्ही त्यांची नोंद करून घ्यावी. गजकर्ण झालेल्या ठिकाणी शेंगदाणे म्हणजेच भुईमुगाचे दाणे आणि पारिजातकाचे पाने एकत्र कुटून लेप करावा. हा प्रयोग सतत 21 दिवस करावा. शौचांना रक्त पडत असल्यास मेहंदीच्या बिया कुटून गाईच्या तुपात घालाव्यात. या दोघांचे प्रमाण सम ठेवावे आणि सकाळी संध्याकाळी हे मिश्रण 5-5 ग्रॅम इतक्या प्रमाणात गरम पाण्याबरोबर घ्यावे. हा प्रयोग सतत 14 दिवस करावा. उत्तम फायदा होतो. प्रेक्षक हो, या टिप्स नक्कीच तुमच्या उपयोगात पडतील. सर, जसं आपण पोटदुखीची कारणे आणि लक्षणं बघितली, तर अजून काही कारणे किंवा लक्षणं सांगता येतील का? बरोबर आहे. कसं होतं, पोटदुखीचं नेहमीची जी कारणं आपण आहे ती बरीचशी बघून झाली, परंतु बऱ्याच वेळा असं होतं की लोक अति प्रमाणात खातात, असं होतं बऱ्याच वेळा. आणि बरेच लोक असतात ते खूप उपवास करतात. तर ही दोन्ही कारणं जी आहेत ना, ती पोटदुखीसाठी जबरदस्त महत्त्वाचे असतात. आणि व्यवहारात आपण ते बघितलं की आपल्याला पोट तपासत असताना या गोष्टी ज्या आहेत त्या पटकन आपल्याला समजून जातात. बऱ्याच वेळा व्यायामाचा अभाव असतो किंवा अतिव्यायाम केला जातो आणि मग पोटातली वाट सरकणं हा जो प्रकार असतो ना, तो घडतो आणि त्याच्यामुळे पोट दुखत असतं. आपल्या पोटामध्ये हायड्रॉलिक प्रेशर जे आहे ना ते, आणि न्यूमॅटिक प्रेशर म्हणजे हवेचं गॅसेसचं असतं ते, आणि हायड्रॉलिक म्हणजे पाण्याचं म्हणजे पेरिटोनियल कॅव्हिटीचं जे प्रेशर असतं आतमधलं ते. तर ते जर हल्लं गेलं तर या अवयव जिथं जिथं ज्या ठिकाणी असायला पाहिजेत ते कुठं स्टेपल करून तर बसवलेले नाही आहेत. त्यामुळे ते हल्ले की त्याचा परिणाम जो आहे तो त्यांच्या पेरिस्टाल्टिक मुवमेंटवरती येतो, ज्याला पुरस्सरण गती असं एक छान संस्कृत नाव आहे. आणि मग त्याचा परिणाम म्हणून काय व्हायला लागतं की पोट दुखायला लागतं. तर त्याला दीप यंत्र लावणं बेंबीवरती पूर्वीच्या काळी केलं जायचं. तर ते जर लावलं गेलं तर ते हायड्रॉलिक आणि न्यूमॅटिक प्रेशर जे आहे ते नॉर्मल होतं. अदरवाईज काय होतं, पोटाची आतडी जी आहे ती खेचली जातात समोरच्या बाजूला. पोट मोठं असेल तर आणखी हा प्रश्न होतो. आणि त्याच्याबरोबर त्याचे जे बंध आहेत ते पाठीच्या मणक्याला मागं लागलेले असतात, तेही खेचले जातात. मग तुम्हाला मानदुखी सुरू होते, कंबरदुखी सुरू होते. इतकंच नाही, तुमच्या पाठीच्या मणक्याची अलाइनमेंटसुद्धा त्यांनी बिघडू शकते. तर हे पोटदुखीच्या महत्त्वाच्या कारणाच्या मध्ये व्यायाम चुकीच्या पद्धतीने करणं, अतिव्यायाम करणं आणि अजिबात व्यायाम न करणं, हे प्रकरण जे आहे बसावं कसं हे सुद्धा लोकांना शिकायला पाहिलं आहे. खरं म्हणजे मांडी घालून खाली बसून जर अन्न जर सेवन केलं गेलं तर पद्मासनामध्ये पाय हे तेजाचे आहेत, ते दोन्ही एकत्र आल्यानंतर त्याची ज्योत जी आहे ती वैश्वानाकडे येते आणि त्यामुळे भूक वाढायला लागते. आणि ताठ मानेने जर तुम्ही खात पित असाल तर तुमचं पचन व्यवस्थित व्हायला लागतं, आतडी जी आहे ती व्यवस्थित राहायला लागतात. आजकाल सर्वीकडे डायनिंग टेबलवर बसून जेवायची पद्धत प्रचलित झाली आहे. आता आपण जे बसलेलं ही पद्धत सुद्धा आयुर्वेदाला खरं म्हणजे मान्य नाही आहे. खुर्चीत गुडघ्या एवढ्या उंच असणार जे बसले ना की वेगवेगळ्या पद्धतीचे पौष्टिरमुळे उत्पन्न होणारे परिणाम जे आहे ते आपल्याला भोगावे लागत असतात. तुम्हाला वाटेल की हे असं एवढं पौष्टिरचा काय परिणाम येतो का? तर मी नुसतं असं बसलोय तर 90 पौंड माझ्या पाठीच्या मणक्यावरती वजन आहे आणि थोडं जरी मी पुढं वाकलो तर ते 250 पौंडापर्यंत येतं.
तर आता गरुडासन आहे, भुजंगासन आहे, मत्स्यासन आहे, हे त्या योनीतली जी आसनं सांगितलेली आहे 84 लक्ष योनीतली, ती जी आहे त्या पौष्ठ्यानुसार ती ठेवलेली आहेत. त्या प्राण्याचा किंवा पक्ष्याचा तुम्हाला गुण मिळत असतो. गरुडासन केल्यानंतर तुमची दृष्टी चांगली होते, सिंहासन केलं की तुमचं धैर्य वाढतं, भुजंगासन केलं की तुमचं चपलत्व वाढतं. ह्याच्यासाठी ती आसनं सांगितलेली आहेत. त्या बसण्यात आणि ह्या व्यायामात आणि वाकडे तिकडे बसणं ह्याने उत्पन्न होणारे आजार जे आहेत ना ते खूप भयावह असतात. त्यामुळे चुकीच्या पद्धतीने नाचणं सुद्धा योग्य नाही आहे. त्याचा परिणाम सुद्धा जो आहे तो पोटदुखीवरती येत असतो. दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे लोक बऱ्याच वेळा काउंटरवरती जाऊन औषधं घेतात. ॲस्पिरिनसारखं औषध आहे, ब्रुफेनसारखं औषध आहे किंवा अँटीबायोटिक खूप आहेत, स्टिरॉइडसारखे काही प्रकार आहेत, इन्सुलिनचे काही प्रकार आहेत. तर हे घेतल्यानंतर सुद्धा पोटदुखी ही पित्त वाढल्यामुळे उत्पन्न होऊ शकत असते. तर हे कुठेतरी आपल्या डोक्यामध्ये असायला पाहिजे. उदावृत्त नावाचा एक आजार सांगितलेला आहे की मोठ्या तड्यामध्ये कोणत्याही गोष्टीने अवरोध उत्पन्न झाला तर अपानवायू जो आहे तो ऊर्ध्वगामी होतो आणि हृदयावरती त्याचा परिणाम होतो, वृक्कावरती होतो, बस्तीवरती होतो आणि तुमच्या मस्तिष्कावरती होऊ शकतो. त्यावेळी उत्पन्न होणारे जे लक्षण आहे त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला हेच मोठ्या प्रमाणावरती आढळतं की पोटदुखी. एक्टोपिक प्रेग्नन्सी म्हणजे ट्यूब जे आहे फॅलोपियन ट्यूब त्याच्यामध्ये जर प्रेग्नन्सी वाढायला लागली तर त्यावेळेला खूप जबरदस्त वेदना होतात आणि ती इमर्जन्सी कंडिशन असते. त्यावेळेला पोट दुखणं हे एक महत्त्वाचं लक्षण त्याच्यामध्ये येत असतं. एन्डोमेट्रोसिससारखा आजार जो असतो ना त्याच्यामध्ये सुद्धा बऱ्याच वेळेला आपल्याला हे लक्षण दिसतं की पोटदुखी होती आहे. बाहेर जायची आणि खायची लोकांना आजकाल सवय आहे. शनिवार म्हटलं की हॉटेलमध्ये जायचं असं लोक करतात आणि पणिकाशनातलं म्हणजे हॉटेलमध्ये वारंवार खाणं हे आजाराचं कारण आहे. तिथली स्वच्छता तुम्हाला माहीत नाही, तिथली तेलं तुम्हाला माहीत नाही, तिथले पदार्थ तुम्हाला माहीत नाही आहेत, कोणत्या भावने तिथली व्यक्ती ते अन्न तयार करते हे तुम्हाला माहीत नाही. आणि अशा वेळेला जर तुम्ही ते खात असाल आणि त्याच्यात जर वाईट गोष्टी पडलेल्या असतील काही तर त्याचा परिणाम फूड पॉयझनिंगसारखा येतो. शिळा पदार्थ त्याच्यात एखादा घातलेला असेल तर तुमच्या लक्षात येत नाही. उष्टमाष्टाचा तर संबंधच नाही. कोशिंबीर बघितली, तोंडामध्ये चमचा घातला आहे, टेस्ट बघितली आणि तोच चमचा त्यात घातलेला आहे. हा सगळा घाणेरडा प्रकार जो आहे तो युरोपियन कंट्रीमध्ये आम्ही खूप वेळा बघितलेला आहे. आणि आपण उष्ट खाण्याने काय होतं तर आजार उत्पन्न होतात आणि बुद्धिभ्रष्ट होते असं म्हणतो. तर असे प्रकार तुम्ही पणिकाशनात जाऊन जर विकतचे घेत असाल तर तुम्हाला पोट दुखणं हे नक्की होणार आहे. आणि आत्ताच्या प्रॅक्टिसमध्ये मी ज्यावेळेला किडनी फेल्युअरचे पेशंट बघतो तर 100पैकी 20 मुलं जी असतात ना त्यांना फूड पॉयझनिंग नंतर किडनी फेल्युअर आलेलं असतं. चायनीज वगैरे असं अजिनोमोटो घातलेलं अन्न रात्री 2ला 3ला वगैरे खायचं, तसंच जागायचं, असं जेव्हा वारंवार होतं ना त्यावेळी उलट्या व्हायला लागतात, मेंदूमध्ये काय ब्लिडिंग व्हायला लागतं आणि किडनी डॅमेज होते. असे बरेच पेशंट आपल्याला दिसतात. तर फूड पॉयझनिंग हे एक महत्त्वाचं कारण जे आहे ना ते आपल्याला व्यवहारात बऱ्याच वेळेला दिसत असतं. जीवनशैलीच बदलली आहे सध्या. अगदी बरोबर आहे. बरोबर. सर जसं आपण पोटदुखी म्हणजे उदरशूलावर बोलतोय तर शूल किंवा वेदना हे आयुर्वेदामध्ये कोणकोणत्या गोष्टींमुळे होतात? आत्ता मगाशी जसं म्हटलं तसं रक्त बिघडलं ना की उत्पन्न होणारी वेदना असू शकते. वात जो आहे तो बिघडला की उत्पन्न होणारी गोष्ट जी वेदना असते. अवरोध झाला कोणत्याही गोष्टीचा तर तिथं वेदना उत्पन्न होणार आहे. क्षय झाला शरीरातल्या गोष्टींचा म्हणजे रक्त मांसमेद अस्थिमज्जा शुक्र हे धातू कमी व्हायला लागले तर त्याचा परिणाम सुद्धा तुमच्या पोटावरती येणार आहे. आतडी जी बनतात ती रक्ताच्या किट्टापासून, रक्ताच्या सार भागापासून, देहोष्म्यापासून आणि जाठराग्नीपासून बनत असतात. तर ह्याच्यामध्ये कुठेही विकृती आली की तुमचं पोट जे आहे ते बिघडणार आहे आणि ते दुखायला लागणार आहे. पहिला संबंध जो आहे तो अन्न पचनाशीच आयुर्वेद धरतो. आपल्या शरीरामध्ये पहिला अवस्थापाक जो असतो अन्न खाल्ल्यानंतर जठरामध्ये पृथ्वी आणि जलमहाभूत सेपरेट होतो. त्याला पहिला अवस्थापाक म्हणतात. तिथं कफ तयार होतो, कफ उत्पन्न होतो किंवा उदरीत होतो. दुसऱ्या अवस्थेमध्ये तेज महाभूत जे आहे ते अन्नातून बाजूला पडतं आणि त्या ठिकाणी पित्ताची उत्पत्ती होते, तेज महाभूताची तिथं अभिव्यक्ती होते. आणि तिसरा अवस्थापाक जो असतो त्यात वायू आणि आकाश महाभूत जे आहे ते अन्नातून बाजूला होतं आणि वाताची उत्पत्ती होते. त्यामुळे ह्या दुसऱ्या आणि तिसऱ्या अवस्थापाकाचा जास्ती विचार जो आहे ना तो आपल्याला कोणत्याही उदरशूलाच्या बाबतीत करायला लागतो. त्यामुळे आत्ताची सगळी ही कारणं जी आपण बघितली ना त्या सगळ्याचा संबंध त्याच्याशीच येतो. आता पोटामध्ये लसिका ग्रंथी नावाच्या गाठी आहे म्हणजे लिम्फ ग्लँड ज्याला म्हणतो ते. लहान मुलांच्या पोटदुखीमध्ये हे नेहमी कारण आढळतं. कारण आतमध्ये इन्फेक्शन कुठेतरी होतं, लसिका ग्रंथीला सूज येते आणि त्याचा परिणाम म्हणून त्या मुलांची पोटं दुखतात. शाळा त्याच्यामुळे त्यांची बऱ्याच वेळा बुडते. तर इथं आईचं प्रेम जे आहे ना ते खूप उतू जात असतं. खा रे माझ्या राजा, खा रे माझ्या बाळा असं म्हणून ती इतकं खायला घालते त्याला की पौष्टिक गोष्टी बदाम 3-3, अक्रोड 3-3 हे पैलवानी खाद्य आहे. त्याला व्यायाम लागतो आणि ते पचत नाही लवकर. पण तेही दिलं जातं. मग दुधात मिसळून कोणते तरी चिकट गोड पदार्थ दिले जातात. पुन्हा अन्नाचा मारा. शाळेमध्ये एकदा डबा खायचा तो सकाळचा ब्रेकफास्ट, नंतर दुपारी पुन्हा 3 तासांनी जेवायचं, पुन्हा घरी आली की आई खायला घालणार. असं जे होतं नाही त्याने पोटामध्ये आम तयार होतो आणि ती मुलं शेलाटी राहतात. त्यांच्या तोंडाला घाण वासायला लागतो, कुरमी व्हायला लागतात, अंथरुणामध्ये टिश्यू करायला लागतात. तर हे सगळं प्रकरण जे आहे ना ते त्या उदरशूलाशी पोटाशी संबंधित असतं
आणि कृमीशी आणि त्या अन्न न पचण्याशी संबंधित असतं. तर अन्न देऊनच तुमच्या लेकराचं आणि बाळकृष्णाचं आरोग्य सुधारणार आहे असं नसून त्याला मधनं उपवासाची सवय लागली तर उलट चांगल्या पद्धतीचं आरोग्य सुधारणार आहे. हे सगळ्या आयांनी आणि आजींनी आणि बाबांनी लक्षात ठेवायला म्हणजे लहान बाळ खात नसतं तरी आपल्याकडे अशी हे आहे की आई मागे लागून लागून खाऊ घालते त्याला. बरोबर आहे. बरोबर. तर प्रेक्षको तुम्ही लक्ष द्या की ही गोष्ट ही चुकीची आहे. तुमच्या बाळाला भूक लागली की ते आपोआप तुम्हाला खायला मागणार आहे. तरी अति अन्न खाणं पण वाईट असू शकतं. बरोबर. तर सर आता आपण लक्षणं बघितली, आपण कारणं बघितली, आपण स्वरूप बघितली. तर आता आपण उपचार कसे करणार आहोत त्याची सामान्य चिकित्सा आपण कशी करू शकतो? बरोबर आहे. तर कसं होतं, पोट दुखायला लागलं की पहिल्यांदा वाताचं अनुलोमन करणं हे गरजेचं आहे. हे गॅसेस पास होणं, कोठा साफ होणं, शूला व्यवस्थित होणं हे जर व्हायला लागलं तर आबालवृद्ध सगळ्यांची पोटदुखी कमी येणार आहे. ऋग्वेदामध्ये असं सांगितलं की आपला शरीर हा एक किल्ला आहे आणि त्याचे बुरुज कोणते आहेत तर तोंड, नाक, मलद्वार आणि मूत्रद्वार हे त्याचे बुरुज आहेत. तर हे बुरुज जेवढे तुम्ही चांगले ठेवाल तेवढा तुमच्या शरीराचा किल्ला पडत नाही. म्हणजे तुमचं खाण्यावरती लक्ष पाहिजे, तुमचं पिण्यावरती लक्ष पाहिजे, तुमचं श्वासावरती लक्ष पाहिजे, तुमचं मलावरती लक्ष पाहिजे आणि तुमचं मूत्रप्रवृत्तीवरती लक्ष पाहिजे. हे जर तुमचं केलं गेलं तर मग तुमच्या शरीराला कुठेही धोका नसतो असं एकंदरीत वर्णन आहे. ह्याचा अर्थ काय की पाणी विनाकारण प्यायचं नाही. पाण्याचंही बाबांनो पचन व्हावं लागत असतं. तर पाणी आहे ते उगतच प्यायचं अशी सवय बऱ्याच युरोपियन कंट्रीमधल्या लोकांनी लावून ठेवली आहे. मग भारताकडं ते लोण पटकन येतं. पाण्याचा गुणधर्मच आहे. केशाकर्षणाने पाणी जसं येतं तशी ती सवयी आलेली आहे. तर हे अतिशय अयोग्य आहे. आपलं शरीर पार्थिव आहे, नो डाऊट. आपल्या शरीरामध्ये 74% पाणी आहे, पण ते पचवलेलं पाणी आहे. तहान लागली तर पाणी आणि भूक लागली तर जेवण. शौचाला जाऊ का नको असं वाटलं तर जायचं आणि खाऊ का नको असं वाटेल त्यावेळेला खायचं नाही. एवढं जरी केलं ना तरी तुमच्या शरीरामध्ये उदरशूलाची किंबहुना कोणत्याच आजाराची संप्राप्ती किंवा पॅथॉलॉजी जी आहे ना ती वाढणार नाही आहे असं एकंदरीत घडतं. तर त्यामुळे तुमचं खाणं जे आहे त्याच्यामध्ये गरम गरम अन्न खायला पाहिजे, घरचं अन्न खायला पाहिजे. तयार केल्यानंतर ते 90 मिनिटाच्या आत ते सेवन केलं जायला पाहिजे. हे असताना त्याच्याबरोबर पाणी घेत असताना जेवणाच्या आधी तुम्ही जर पाणी घेतलं तर तुम्ही शेला ठेवता, बारीक होता. जेवताना पाणी घेतलं तर आहे तसे राहता. जेवल्यानंतर लगेच पाणी घेतलं तर तुम्ही लठ्ठ घेता आणि ते विष होतं, मारकसुद्धा होऊ शकतं. तर तुम्ही माफक प्रमाणात पाणी घेणं हे खूप गरजेचं आहे. जेवणाच्या सुरुवातीला गोड पदार्थ घेणं, मध्ये जे आहे ते मग आंबट, तिखट, खारट पदार्थ घेऊन सगळ्यात शेवटी कडू खायचं आहे. पण आपण सगळं जेवण झालं की आईस्क्रीम वगैरे सारखे पदार्थ घेतो. तर हे अत्यंत चुकीच्या पद्धती आहेत. जेवल्यानंतर कफ वाढणार आहे आणि तो मधुर रसाने वाढतो. तो ऑलरेडी वाढत असताना जर तुम्ही त्याच्यात आईस्क्रीम टाकलं तर कफ अधिक डबल कफ झाला की तुम्हाला सर्दी, खोकला, ताप, उलट्या, जुलाब हे काही होऊ शकतं. लहान मुलं असतील तर त्यांची सर्दी हटत नाही. आणि मग दरवेळेला अँटीबायोटिक द्यायची, ते जंतू नष्ट झाले की त्यांच्या वेगळ्या कॉलनी तयार होतात, दुसरा अँटीबायोटिक वापरायचं, असं प्रकरण सुरू राहतं. तर कधीतरी लंघन करून बघायला पाहिजे. लंघनम परमौषधम. लहान मुलांच्या बाबतीत एक नियम तुम्हाला मी सांगूनच येतो. मुलांनी मान टाकलेली आहे, तोंड उघडं ठेवून श्वासाची धाप लागली आहे आणि त्याला खूप ताप आलेला आहे असं असेल तर तुम्ही त्याची काळजी करा. ताप काय गंमत म्हणून येत नाही. शरीरातली घाण पचवण्यासाठी जर तो येत असेल तर त्याला पहिल्यांदा उपेक्षा करायची आहे, लक्ष ठेवायचं आहे. इतर कोणती इमर्जन्सी कंडिशन येत नाही ना आणि एकदम पॅनिक व्हायचं नाही आहे. तर ती घाण पचून जाईल आणि तुमचं मूल आपोआप बरं होईल. तुम्ही जर त्याला ताप उतरवण्याची औषध दिली तर मेंदूतल्या हायपोथॅलॅमसला टेम्परेचर रेग्युलेटरी सेंटरला उत्तेजना मिळेल, ताप कमी येईल, परंतु पोटातली घाण तशीच राहील. आणि हे वारंवार झालं की मूळव्याधीपासून हार्ट अटॅकपर्यंत सगळे त्रास त्याला नंतर वाढवून ठेवताय तुमचं तुम्ही. हे कुठेतरी लक्षात घ्यायला पाहिजे. त्यामुळे लंघनाचा विचार जो येतो आठवड्याला खूप महत्त्वाचा असतो. म्हणजे सामान्य उपचारांमध्ये आपण जेवणावरती व्यवस्थित लक्ष ठेवणं आणि एक उपवासही एक महत्त्वाचा सामान्य उपचार याला असू शकतो. सर आपल्याला एक फोन येतोय जळगावहून. प्रमोद गायकवाड. प्रमोद सर तुमचा प्रश्न विचारा. सर नमस्कार. नमस्कार. हा सर, मला त्रास असा होतो सर की म्हणजे मला नेमकं असं वाटतं की बाहेर काही खाणं पिण्यात आलं किंवा हात जरी बाहेर दूषित झाले तर पोट दुखते सर. आणि सर त्याची मी चांगल्या याच्याकडे तपासणी केली, एंडोस्कोपी पण केली, तर ते फक्त हायर ऍसिडिटी म्हणतात. हायपर ऍसिडिटी. हायपर ऍसिडिटी. त्याच्यावर काही आयुर्वेद. वय किती आहे आपलं प्रमोदजी? माझं 47 वर्ष. 47. ठीक आहे, काय हरकत नाही, सांगतो तुम्हाला. धन्यवाद प्रमोदजी. हां,
तर हा सगळ्यांना सर्वसमावेशक असा प्रश्न आहे. बाहेरचं खाल्ल्यानंतर पोट दुखतं असं त्यांचं म्हणणं आहे. 27 वय हे मधलं वय असल्याने पित्ताचं आहे, त्यामुळे त्यांचा त्रास जो आहे तो पित्तामुळे उत्पन्न होणारा उदरशूल आहे. परंतु ह्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आत्ता इन्सेक्टिसाइड, पेस्टिसाइड्स, इतर स्वच्छता आपण इतकी पाळत असतो की नॉर्मल चांगले जंतू जे पोटामध्ये असायला पाहिजेत ते सुद्धा आपल्या शरीरात टिकत नाहीत. आणि त्यामुळे मळावरती बॅक्टेरियाची प्रक्रिया होऊन जे व्हिटॅमिन B12 वगैरे सारखे पदार्थ बनायला पाहिजेत ते सुद्धा बनले जात नाहीत. आणि त्याचा परिणाम म्हणून पोट बिघडणं हे हल्ली खूप होतं. हे महाराष्ट्रीयन लोकांना साधारण 350च्या आत जर B12 आलं ना तर वेगवेगळी मानसिक आणि शारीरिक लक्षणं उत्पन्न होतात. त्यात पोट दुखणं आणि तोंड येणे लक्षण खूप महत्त्वाचं असतं. तर ज्याची नॉर्मल व्हॅल्यू 174 ते 900 पर्यंत आहे ते महाराष्ट्रातल्या लोकांना 350च्या आत जर आलं B12 तर शरीरात ते तयार होत नाही आणि बाहेरून घ्यायची पाळी येते. बाहेरून तात्पुरतं तुम्ही घेऊ शकता, परंतु तुमच्या शरीरात ते मोठ्या तळ्यात तयार व्हायला पाहिजे. आणि त्यासाठी तुम्हाला पंचतिक्त घृताचे बस्ती करणं, पोटामध्ये काही औषध घेणं असं जर केलं तर हा त्रास कमी होईल. आत्ता तुम्हाला जर पित्त कमी होण्यासाठी औषध द्यायची म्हटली आणि जर तीक्ष्ण उष्ण औषधं दिली तर तुमचं पोट जास्ती दुखणार आहे. तर अशा वेळेला एक श्रीबिल्व तेल नावाचं तेल आहे, ते तुमच्या त्वचेला बाहेरून लावलं तर पोटातलं आम्लपित्त त्याने कमी येतं. ह्याच्याबरोबर तुम्ही तूप, साखर, पोळी, मुगाचं वरण, फळभाज्या ज्या आहेत त्या खायला पाहिजेत. पालेभाज्या, कडधान्य आणि भात हे पोटात गेल्यानंतर आंबट बनतं, आम्लविपाकी आहे. आत्ता पावसाळ्याचं पाणी आम्लविपाकी आहे. तर पाणी गरम करून घ्या, हे 3 पदार्थ तुम्ही काढून टाका, अंगाला हे तेल लावा. सूतशेखर नावाची एक गोळी मिळते किंवा कामधुजा नावाची गोळी मिळते, ते जवळच्या वैद्याच्या सल्ल्याने तुम्ही घ्या. आणि तिक्त क्षीर बस्ती नावाचा एक बस्ती आहे, तो पित्तावृत नावाच्या आजारासाठी आहे. तर पोटात जळजळणं, मळमळणं, आग होणं, दुखणं या सगळ्या गोष्टीसाठी तो बस्ती खूप उपयोगी पडतो. तर हे निश्चितपणे तुम्हाला फायदा होईल. आणि बाहेरचं खाल्ल्यानंतर त्रास होतो तर चांगलंच आहे, आणि बाहेरची खायची सवय चांगली नव्हे. बाहेर जाताना आपला स्वतःचा डबा आणि पाण्याची बाटली बरोबर असायला पाहिजे. धन्यवाद प्रमोदजी. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल. आपल्याला अजूनही खूप सारी माहिती सरांकडून घ्यायची आहे, परंतु वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा एकदा हॅलो डॉक्टरमध्ये स्वागत तुमचे सर्वांचे. आजचा आपला विषय आहे पोटदुखी आणि आयुर्वेद, आणि आपल्याला यावर मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. सर आपल्याला नेहमी जसे सल्ले आणत असतात आरोग्यविषयक टिप्स, तर सरांच्या आरोग्यविषयक टिप्स तुम्हाला तुमच्या स्क्रीनवरती दिसत आहेत. राहून राहून छातीमध्ये दुखत असल्यास 10 ग्रॅम मोहरीचा कुटून पाण्यातून लेप छातीला लावावा. याने वेदना तात्काळ कमी होतात. शरीरातील धातूंचे बल वाढवण्यासाठी दररोज सकाळी वडाच्या झाडाचा चीक 7 थेंब एवढ्या प्रमाणात बत्ताशाबरोबर खावा. याने आयुष्य वाढून आजारपणे येत नाहीत. प्रेक्षक हो, सरांच्या या टिप्स नक्कीच तुम्हाला खूप अशा आवश्यक, महत्त्वपूर्ण आणि उपयोगी पडत असतील. सर, जसं आपण पोटदुखीवर आता चर्चा करत होतो, तर तुम्ही याआधी आम्हाला सामान्य उपचार सांगितले, तर आता पोटदुखीमध्ये विशेष उपचार आपण काय करू शकतो? बरोबर आहे. जसा आजार पोटामध्ये आहे पोटदुखीचा, त्याच्यानुसार ते उपचार करणं खूप गरजेचं आहे. आता पोटाला कोठा साफ न होणं ही प्रक्रिया, आणि त्यामुळे पोट दुखणं किंवा सतत लोकांचं लक्ष पोटाकडे असतं. जे पोटामध्ये डोकं असतं आणि डोक्यामध्ये पोट असतं, असे जे लोक असतात ना, ते म्हणजे इरिटेबल बॉईल सिंड्रोमचे लोक.
तर हे प्रकरण बऱ्याच वेळेला अनुवंशिक असतं असं सुद्धा म्हटलं जातं, कारण अन्न आई वडील जे खात आहेत तीच मुलं खातात, तीच त्यांची मुलं खातात, नातू पणतू खातात. तर अन्नामध्ये बदल होणं यावेळेला खूप गरजेचं आहे. पण अन्न व स्रोतसाचा संबंध हा आपल्या नेहमी पचनसंस्थेचा संबंध जो आहे ना तो रसधातूशी संबंधित असतो. आणि रसधातू जो आहे तो मनाशी खूप जवळच्या पद्धतीने संबंध ठेवून असतो. आणि त्यामुळे तुम्ही बघा की जेवताना आपल्याला भीती वाटली, राग आला तर आपल्या पचनावरती आणि अन्नावरती पटकन परिणाम होतो आणि आपलं जठर जे आहे ते एकदम आकुंचित होतं आणि नंतर 3-3 तास उघडत नाही. असं जर असेल तर विची जेवण्याची बऱ्याच लोकांना सवय असते. हॉटेलमध्ये गेल्यानंतर जे ताटात आले ते खातात, पण घरी मात्र बटाटा एवढा का चिरला आहे, ह्याची साल अशीच का, ह्याची देठं अशीच ठेवतात का, हे शिकवले का, असं जेव्हा सुरू होतं ना त्यावेळेला घरच्या सगळ्याच लोकांचं वातावरण जे आहे ते मनाचं बिघडतं आणि त्या माणसाचं नक्की बिघडतं. हे वारंवार असं व्हायला लागलं तर तुम्हाला खरूज नाईटा गचकरणासारखे जसे आजार असतात ना तसे मोठे त्वचाविकार तुम्हाला लागू शकतात. तुमच्या मनामध्ये उन्मादाची भावना जी आहे ती जागृत व्हायला लागते आणि उन्माद नावाचा शारीर मानस आजार तुम्हाला होऊ शकतो. तुमच्या शरीरामध्ये दमा, हृदयरोग या पद्धतीचे आजार, ब्लड प्रेशर या पद्धतीच्या या गोष्टी ज्या आहेत त्या सुरू होतात आणि तुमच्या डोक्यातले न्यूरो ट्रान्समिटर जे आहेत ना त्याच्यावरती सुद्धा त्या भावनांचा परिणाम येत असतो. तर हे प्रकरण कुठेतरी थांबलं जायला पाहिजे आणि त्याच्यानुसार ट्रीटमेंट व्हायला पाहिजे. तर पोटाच्या कोणत्याही आजारासाठी तुमचं वय मध्यम आयुष्याच्या पुढचं असेल तर शिरोधारा नावाचा प्रकार खूप उपयोगी पडतो. तर कपाळावरती ब्राह्मी तेलाची धार धरणं आणि शांत झोपून राहणं आणि धारा जी आहे ती संध्याकाळी 5 नंतरच करावी, म्हणजे नंतर छान झोप लागते आणि छान झोप 5 ते 6 तास तुमची व्हायला लागली की त्या झोपेमुळे तुमच्या शरीरातलं वेळटेर जे आहे ते दुरुस्त होतं, मन शांत झालं आणि एकाग्र झालं की शरीरातले आजार जे आहेत ते भरून यायला लागतात. व्याधी प्रतिकारशक्ती जी आहे ती शरीराची चांगली व्हायला लागते. तर मोठ्या तड्याच्या आजारांतनं जर पोट दुखत असेल मग तो आजार कॅन्सरसारखा भयावह असू दे किंवा क्रोनिक डिसीजसारखा असू दे त्यावेळी तुम्ही हे करून बघा. मूळव्याधीसाठी सुद्धा हा प्रकार खूप उपयोगी पडतो. ह्याच्याबरोबर पोटाला पोटीस लावणं, जेवढी कणिक तुम्ही इतकी वर्ष खाल्लेली आहे आणि तुम्हाला ग्लुटीन पचलेलं नाही, गहू पचलेलं नाही आहे तर तो गहू कमी करा आणि खात असाल तर त्यात ओवा घाला, म्हणजे ग्लुटीन पचायला लागेल. माफक प्रमाणात खा आणि त्या कणकेचं पोटीस करून तुम्ही पोटाला लावायला सुरुवात करा. तर आतड्याची सूज कमी होते, लिम्फ नोड जे आहेत ते चांगल्या पद्धतीने कमी यायला लागतात, अपेंडिक्सची सूज कमी येते, अपेंडिक्युलर डिस्पेप्सिया जो आहे तो कमी यायला लागतो आणि तुमचं पोट दुखणं आहे ते कमी येतं. नाभीच्या चारी बाजूला एक अंगुळावरती सोन्याच्या सळीने अग्निकर्म जर केलं गेलं तर ह्या लोकांची पोट दुखण्याची जी तक्रार आहे ती कायमस्वरूपी नष्ट होते आणि आतल्या पोटातल्या अवयवांचं आरोग्यसुद्धा सुधारतं. मगाशी सांगितलं तसं दीपयंत्र हा प्रकारसुद्धा तुम्ही करू शकता. स्नप बॉक्स जी आहे उजव्या हाताची जी असते तिथं जर अग्निकर्म केलं गेलं हळकुंडाच्या साहाय्याने तर यकृताशी संबंधित आणि गॉलब्लॅडरशी संबंधित आजार जे आहेत ते कमी यायला लागतात. आणि तुमच्या प्लीहेशी किंवा आग्नेयाशयाशी किंवा पॅनक्रियाशी संबंधित आजार असेल तर लेफ्ट स्नप बॉक्समध्ये तुम्ही हे करू शकता. ह्याच्यावरून रक्ताची दृष्टी खूप असेल, शरीर गरम राहत असेल, त्याच्यावर एखादा त्वचाविकार असेल आणि चिडकेपणा फार वाढलेला असेल तर तुम्ही ब्लड लेटिंग जे आहे ते राईट क्युबार्टल फोसामधून सुद्धा करू शकत असता. तर हा प्रकार जो आहे तो ट्रीटमेंटचा भाग म्हणून आपण बघत असतो. असंच तुमच्या खाण्यातले बदल तुम्ही करायला पाहिजेत मगाशी म्हटलं तसं. आणि 6 रसांचा आहार कसा खायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. पाणी कसं प्यायला पाहिजे हे तुम्ही लक्षात घ्यायला पाहिजे. जेवण झालं की मग नंतर वज्रासनात तुम्ही बसायला हवं. नंतर शतपावली घालायची, थोडा वेळ फिरायचं, खूप फिरायचं नाही आहे. जेवल्यानंतर अधोगमन हे चरकाचार्याने वर्ज्य सांगितलेलं आहे. आणि नंतर मग डाव्या कुशीवरती 6 श्वास, उजव्या कुशीवरती 12 श्वास आणि उत्तानं झोपून 24 श्वास जर घेतले तर सुश्रुत संहितेत लिहिल्याप्रमाणे तुमच्या शरीरातल्या अन्नाचं पचन व्यवस्थित व्हायला लागतं. एक्झोक्राईन ज्या ग्लँड्स आहेत त्या उत्तम पद्धतीने काम करतात आणि अन्नाचं पचन व्यवस्थित होतं. हे केल्यानंतर मग तुम्ही 6 ते 8 तासाचं अंतर दोन जेवणामध्ये ठेवायला पाहिजे. ही सवय पहिल्यापासून ठेवलं तर तुमची इम्युनो सिस्टीम जास्ती काम करायला लागते आणि तुम्हाला मोठे मोठे आजार उत्पन्न होत नाहीत. 6 तासापेक्षा जास्ती फास्टिंग झालं की ऑटोफॅजी आपोआप सुरू होते. शरीरातल्या दुष्ट विकृत ज्या पेशी आहेत त्याचं प्रोटीन शरीर ॲब्झॉर्ब करतं, पुन्हा स्वतःने वापरून टाकतं आणि कॅन्सरस पेशी आपल्या शरीरात रोज ज्या 300 तयार होतात त्यासुद्धा नष्ट होण्याची प्रॉबिलिटी वाढते. हे होत असताना जर कफाची लक्षणं जास्ती असतील तर वमनाचं औषध घेणं, उलटीचं औषध घेणं, पित्ताचा त्रास असेल तर रक्तमोक्षण आणि विरेचनाचं औषध घेणं, वाताचा त्रास असेल, पित्त वाढलेला असेल, मग प्रमोदजींना जसा त्रास होत होता तसं, तर मग बस्तीचा उपचार करणं. हे जर तुम्ही करायला लागला तर त्याचा अप्रतिम फायदा पोटदुखीसाठी होत असतो. पित्ताशयात खडे असतील तर विविक्षित पद्धतीचे औषध असतात. आरोग्यवर्धिनीसारखं औषध आहे किंवा मेथीचं पाणी जे आहे ते पोटात घेणं आहे किंवा इतर काही पद्धतीचे सूतशेखरचे कल्प आहेत ते तुम्ही जर घेतले तर त्या खडे विरघळण्याची शक्यता असते. ह्याच्यावरून गॉल ब्लॅडरचं जसं आरोग्य सुधारलं तसं पॅनक्रियाजमध्ये गाठी होण्याची शक्यता असते. तर मूतखड्याचे जे वेगवेगळे प्रकार आयुर्वेदात दिले त्याच्यात पित्तज अश्मरी नावाचं जे प्रकरण आहे त्याची औषधं जर घेतली गेली
तर त्याचा परिणाम जो आहे तो तुमच्या पॅनक्रियाजवरती खूप चांगल्या पद्धतीने येत असतो. ग्रहणी किंवा डिओडेनममध्ये तुम्हाला विकृती असेल तर शतावरी कल्पासारखं औषध देऊन तुमची भूक पहिल्यांदा वाढवता येते आणि हे झाल्यानंतर मगाच्या अग्निकर्माच्या सहित पर्पटी कल्प जे आहेत वेगवेगळे ते तुम्हाला पोटात देता येत असतात. तर अशी जी ट्रीटमेंट आहे ना ती तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने देता येत असते. आजार कोणता आहे ह्याच्यानुसार विविक्षित ट्रीटमेंट काय आहे हे ठरत असतं आणि त्या व्यक्तीला तपासून पुरुषम अशाच पद्धतीने त्याची ट्रीटमेंट आहे. म्हणजे तुमची जर प्रेक्षकांची पोटदुखी असली तर तुम्ही तुमच्या तज्ज्ञांकडे जाऊन तुमची पोटदुखी कोणत्या प्रकारची आहे हे बघून योग्य ते औषध घेऊ शकतात. आपल्याला सांगलीवरून एक फोन आहे. रामेश शिंदे सर, सर तुमचा प्रश्न विचारा. हॅलो. हां बोला. हॅलो, मी सांगलीमधून बोलते. माझा प्रश्न आहे, माझा मुलगा आहे 18 वर्षाचा. त्याला 3 वेळा कावीळ झाली होती. पहिला कावीळ झाली सुरुवातीला ती पांढरी कावीळ होती, नंतर ती पिवळी झाली कावीळ. अशी सारखं कावीळ होते. अजून पण त्याचे डोळे थोडेसे पिवळसरच आहेत. अजून पण कावीळ चेक करायचे. असं मांसाहार करतो का तो? मांसाहार कधी तर असते, महिन्यातून एकदा. बाहेरचं खाणं किंवा पाणी बाहेरचं पितोय? नाही, फिल्टरचं पाणी आहे आणि घरातलंच पाणी मी त्याला भरून देते कॉलेजला जाताना. बाहेरचं पाणी सुद्धा पित नाही. ती सुरुवातीला कावीळ झाल्यानंतर डॉक्टरनी सांगितलं तर त्याप्रमाणेच वागते. लहानपणी माती किंवा पेन्सिल खडू अंगारा वगैरे खायची सवय होती त्याला? नाही, लहानपणी काही सुद्धा खात नव्हता. बरं, काही सुद्धा नाही. ठीक आहे. आणि मध्ये मध्ये कधी तर त्याचं पोट सुद्धा कधी दुखते. बरोबर. ठीक आहे, धन्यवाद. तर बऱ्याच वेळा असं होतं की आता सांगलीसारखा एरिया जो आहे ना तिथं ऊसाचं कारखाने वगैरे खूप आहेत आणि मळी वगैरे कृष्णेच्या पात्रात बऱ्याच वेळा सोडली जाते. तर त्या पाण्याचा परिणामही तिथं लोकांना खूप यायचा काविळीचा. तर तसं एक प्रकरण असू शकतं पाण्याचं. आणि दुसरं प्रकरण म्हणजे 18 वर्षाचं त्याचं वय जे आहे ते कफाचं सोडून आता पित्ताचं वय सुरू झालेलं आहे. तर ही कावीळ असण्याची शक्यता कमी आहे. फक्त आतड्याला ही सूज आहे आणि पित्त विनूत्र नेतृत्व श्रुतपूर्दा हाल्पनिद्रता असं पित्तवाढीचं जे लक्षण आहे तेवढं त्याला वाटतंय. तर याला रक्तमुक्षण आणि विरेचन या 2 गोष्टींनी त्याचा उपचार होण्याची शक्यता आहे. आणि सूतशिखर किंवा कामदुधा भूनिंबादी काढा अशी औषध दिले तर त्याला चांगल्या पद्धतीने फायदा होऊ शकतो. नक्कीच तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळालेले असेल. धन्यवाद. तर प्रेक्षक, जसं तुम्हाला नेहमीच माहिती आहे की सर आपल्यासाठी नेहमी औषधी वनस्पती घेऊन येत असतात. तर त्या आपल्याला बघायच्या आहेत, परंतु वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठेही जाऊ नका, बघत राहा हॅलो डॉक्टर. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विविध आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ, ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल आयडी श्रीविश्वामृत@gmail.com. विश्रांतीनंतर पुन्हा तुमचे एकदा हॅलो डॉक्टरमध्ये पुन्हा एकदा स्वागत. आजचा आपला विषय आहे पोटदुखी आणि आयुर्वेद आणि यावर आपल्याला मार्गदर्शन करत आहेत वैद्य समीर गोविंद जमदग्नी सर. तर प्रेक्षक हो, जसं विश्रांतीला जाण्यापूर्वी आपण केलं होतं की सर आपल्याला विविध औषधी वनस्पती दाखवणार आहेत. तर सर आम्हाला तुमच्याकडून औषधी वनस्पतींची माहिती जाणून घ्यायला आवडेल. बरोबर. काही वनस्पती मी आणल्या त्यातली एक पहिली वनस्पती तुम्हाला दाखवतो. ही निर्गुंडी नावाची वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असेल. बेल जेव्हा शंकराला वाहायला मिळत नाही त्यावेळेला निर्गुंडीची पानं दिली जायची वाहण्यासाठी. तर हे सूज कमी करणारं उत्तम औषध आहे आणि बाहेरच्या बाजूने हे वापरायचं आहे. तर गरम पाणी करायचं, त्यात ह्याची पानं टाकायची आणि फडकं त्यात बुडवून ते पिळून त्याचा शेक जो आहे तो पोटाला करायचा. तर कोणत्याही पद्धतीची पोटदुखी असू दे, त्याच्यामध्ये फार उलट्या होत आहेत, टेम्परेचर 102च्या पुढं आहे, रक्त पडतंय वगैरे, अशा वेळेला या गोष्टी करायच्या नाही आहेत. पण माईल पोटदुखी ज्यावेळेला असेल घरगुती औषध या पद्धतीने याचा विचार करायचा आहे आणि याचा शेक पोटालाही करायचा आहे आणि पाठीलाही करायचा आहे. तर गॅसेस पास होतात, आतली सूज कमी होते आणि तत्क्षणी तुमची पोटदुखी जी आहे ते कमी येते. असं हे उत्कृष्ट औषध आहे. त्यानंतर थोडंसं लंघन करणं हे खूप गरजेचं आहे.
दुसरं एक कोरडं द्रव्य इथं तुम्हाला दिसेल असं ठेवलेलं आहे पहा. तर हा ओवा आहे. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की पोट दुखेल तो ओवा मागेल अशी मराठीमध्ये एक म्हणच आहे. आणि हा ओवा जो आहे ना तो ज्यावेळेला तुम्ही खाण्याच्या सोड्याबरोबर जेवणाबरोबर देता त्यावेळेला पोट दुखणं लगेच कमी येतं. जेवल्यानंतर जर पोटात जर होत असेल तर ओवा आणि बदाम किंवा ओवा आणि वाळकं खोबरं दोन्ही जेवणानंतर तुम्ही खाऊन बघा तर तुमचं पोट दुखणं जे आहे ते तत्क्षणी कमी यायला सुरुवात होते. ह्याच्याबरोबरीने आणखीन एक प्रकार इथं आहे तो सगळ्यांना तुम्हाला माहीत असलेला कोथिंबिरीचा. तर ज्यांना गॉल ब्लॅडर स्टोन्स आहेत अशा लोकांनी कोथिंबिरीचा रस जो आहे त्याच्यावरती त्रिविक्रम रस नावाचं एक औषध आहे. ते पोटामध्ये 125 मिलीग्रॅम एवढ्या प्रमाणात 2 वेळा घ्यायचं असतं. किंवा आरोग्यवर्धिनीसुद्धा तुम्ही याच्याबरोबर घेऊ शकता. तर मधुमेहाची साखरही यांनी कमी येते आणि गॉल ब्लॅडर स्टोन जे आहेत ते सुद्धा यांनी उतरायला सुरुवात होते. खडे आहेत ते विरघळायला सुरुवात होते. खडे वेगवेगळ्या पद्धतीचे असतात. कोलेस्ट्रॉलपासून बनलेले मोठे खडे जे आहेत ते यांनी विरघळत नाहीत. पण त्याच्यापेक्षा जास्ती चांगल्या पद्धतीने तुम्हाला जर हे वापरायचं असेल तर वंगभस्म, त्रिविक्रम रस किंवा आरोग्यवर्धिनी याच्यावरती ही गोष्ट तुम्ही वापरू शकता. आणखीन एक गोष्ट इथं आणलेली आहे. ही वनस्पती म्हणजे कोरफड. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. कोरफडीचा गर जर पोटात घेतला तर यकृताच्या संबंधाने असलेले आजार आणि त्यातून उत्पन्न होणारी पोटदुखी जी आहे ती उत्तम पद्धतीने कमी करता येते. अजून एक वनस्पती तुम्हाला सगळ्यांना माहीत असलेली ती म्हणजे आलं, आर्द्रक. तर आलं, लिंबू, शेंदेलोण आणि पादेलोण याचं पाचक तयार करून जर तुम्ही ठेवलं आणि त्याचा आल्याचा कीज किंवा रस जर घातलेला असेल आणि ते जर तुम्ही जेवणाच्या नंतर नेहमी घेत राहिलात तर तुमची पोटदुखी ही साधारण महिन्याभरात पूर्णतः कमी होते. आतड्याचं काम व्यवस्थित व्हायला लागतं, यकृताचं काम व्यवस्थित व्हायला लागतं, पिवळ्या धमक रंगाचे जुलाब किंवा मलप्रवृत्ती तुम्हाला व्हायला लागते आणि पोटदुखी ही उत्तम पद्धतीने कमी येते. तर अशा या काही वनस्पती आहेत की ज्याचा वापर आपण हा आपल्या व्यवहारातल्या पोटदुखीसाठी करत असतो. ह्याच्याबरोबर काही योगासन आहेत. सर्वांगासनासारखं आसन आहे, पश्चिमोत्तानासारखं आसन आहे किंवा त्याच्याबरोबर मत्स्यासन आहे. तर ही आसनं जी आहेत ना ती पोटाच्या आजारासाठी खूप चांगल्या पद्धतीने वापरता येतात. पोटात ज्या अवयवाचा आजार आहे त्याच्यावरती दाब पडणारा आसन केलं की त्याचा परिणाम जो आहे तो आपल्याला चांगला येत असतो. आसनाच्या आधी नियम हे जे आहेत ना ते पाळले तर त्या आसनांचा परिणाम जास्त चांगला येतो. प्राणायामामध्ये म्हणाल तर कपालभाती आणि अनुलोम विलोम याचा खूप उपयोग होतो. पण तीव्र पोटदुखी असताना कपालभाती करता येत नाही, अनुलोम विलोम तुम्हाला करता येतो. शंख मुद्रा नावाची मुद्रा जर बांधली किंवा महाबंध बांधला तर पोटाचे अनेक आजार जे आहेत ना ते लवकरात लवकर सुटू शकतात. सर, जसं तुम्ही आता योगासन आणि प्राणायाम सांगितलं तर पोटदुखीसाठी पथ्य काय सांगाल? पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपलं अन्न लघु आहार पाहिजे. मुगाचं कडण, मुगाची आमटी, गव्हाचा फुलका, सातूचं पीठ किंवा सातूच्या पोळ्या किंवा भाकरी, ह्याच्याबरोबर जिवंतीची भाजी, पुनर्नव्याची भाजी, गोळिलेच्या पानांची भाजी, पावसाचं पाणी किंवा गरम करून गार केलेलं पाणी जे आहे ते पिणं, जेवणामध्ये मध जो आहे तो थोडाफार ठेवणं, आवळे जे आहे त्याचं सेवन पोटामध्ये करणं आणि आपल्या प्रकृतीला योग्य असा जो आहार आहे आजारानुसारचा तो वैद्याकडनं निवडून घेणं आणि तो जर खाल्ला गेला तर तुमची पोटदुखी ही निश्चितपणे कमी यायला सुरुवात होते. नक्कीच सर. तर सर अजून काही करू शकतो का आपण याच्यामध्ये, म्हणजे अजून काही पथ्य आहेत का? बरोबर आहे. महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आतड्याची उत्पत्ती जी आपण आईच्या पोटामध्ये तयार होतो एक्टोडर्मपासून त्वचा तयार होते तसं आपल्या तोंडाचा एक वीधभरचा भाग आणि गुदमार्गातला एक वीधचा भाग जवळजवळ त्यातून तयार होतो. तर अंगाला तेल लावणं आणि अंगाला तेल लावल्यानंतर उठण्याचा वापर करणं, गरम पाण्याने आंघोळ करणं, 15 दिवसातनं एकदा कमीत कमी एकादशीसारखा उपवास करणं, रात्री लवकर झोपणं, दुपारी जेवण करून लगेच न झोपणं, ह्या गोष्टी जर तुम्ही करायला लागलात तर तुमच्या शरीरात कोणतेच आजार उत्पन्न होत नाहीत. पण त्याच्यापेक्षा पोटदुखीच्या आजारासाठी याचा अप्रतिम फायदा होतो. तुमचे ऑपरेशन्स घडणार असतील, होणार असतील तर त्याच्या आधी आणि नंतर या सगळ्या परिचर्यांचा तुम्ही वापर करून घ्या तर तुम्ही त्यातनं लवकर बाहेर पडाल. नक्कीच. तर प्रेक्षक हो, आज आपल्याला अतिशय महत्त्वपूर्ण अशी माहिती सरांकडून मिळालेली आहे. सर म्हणजे माहितीचं भंडार आणि खजिनाच आहे, परंतु वेळेअभावी आपल्याला आपला कार्यक्रम इथेच थांबवावा लागतोय. नक्कीच आशा करते की आज तुम्हाला खूप महत्त्वपूर्ण अशी माहिती मिळाली असेल आणि सर तुम्ही इथे आलात यामुळे दूरदर्शन, सह्याद्री वाहिनी आणि हॅलो डॉक्टरच्या संपूर्ण टीमकडून मी तुमचे धन्यवाद करते, आभार मानते. नमस्कार. प्रेक्षक हो, आज आपण पोटदुखी संबंधित विविध पैलूंवर आज आपण चर्चा केली. नक्कीच तुम्हाला ते खूप कामा येईल. आता तुम्ही असंच हॅलो डॉक्टर बघत राहा. पुढच्या नवीन भागात एका नवीन तज्ज्ञासह नवीन विषयासह आपण भेटूया. धन्यवाद.
आजारांवरती यशस्वी उपचारांसाठी प्रसिद्ध श्री विश्वामृत आयुर्वेदीय चिकित्सालय. पत्ता सिद्धी प्लॅटिनम 1369 सदाशिवपेठ ऑफ बाजीराव रोड, नातूबाग गणपती जवळ, पुणे 411030. शाखा पुणे, मुंबई, कोल्हापूर. दूरध्वनी क्रमांक 8087732333 किंवा 7774918193 अथवा 02024430259. ईमेल ID श्रीविश्वामृत@gmail.com.